समास दुसरा. देह आशंका निरूपण. श्रीराम. स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा भाव दिसेन आला. ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही. श्रोता येथे म्हणतात, स्वामींनी मागील समासात आपल्याला स्थूल देहातही ब्रह्मा विष्णू व महेश आहेत असा विचार बोलून दाखविला होता, पण आपल्या शरीरात तर ते दिसून येत नाहीत व तसा अनुभवही येत नाही. उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्मा विष्णू महेश्वर, याचा पाहता विचार प्रत्ययो नाही. ब्रह्मा विष्णू व महेश हे उत्पत्ती स्थिती संहार करतात असे म्हटले जाते, पण तसा अनुभव मात्र येत नाही. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा. पाळन करता विष्णूचा भुजांचा, तोही ऐकोन जाणो. उत्पत्ती करता ब्रह्मा 4 मुखांचा असे म्हणतात, पण तसा त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत नाही. पालन करता विष्णू हा 4 भुजांचा आहे असेही ऐकविताच आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही. महेश संहार करीतो, हाही प्रत्यय कैसा येतो. लिंग महिमा पुराणी तो, विपरीत बोलिला. महेश संहार करतो तो कसा, हाही प्रत्यक्ष अनुभव नाही. लिंग पुराणात शिवच उत्पत्ती स्थिती आणि लय करता आहे असे सांगितले आहे. त्या पुराणातील हा महिमाही विचित्रच वाटतो. मूळ मायेस कोणे केले, हे तो पाहिजे कळले. तीही देवांचे रूप झाले, ऐली कडे. मूळ मायेला कोणी उत्पन्न केले हेही कळले पाहिजे. तिन्ही देवांची उत्पत्ती मायेच्या अलीकडली आहे. मूळ माया लोकजननी, तये पासून गुणक्षोभिनी. गुणक्षोभिनी पासून त्रिगुणी, जन्म देवा. मूळ माया हीच सर्व लोकांची जननी आहे. तिच्यापासून गुणक्षोभिणी माया उत्पन्न झाली आणि गुणक्षोभिणी मायेपासून ब्रह्मा विष्णू व महेश या त्रिगुणी देवांचा जन्म झाला. ऐसे बोलती शास्त्रकारक आणि प्रवृत्तीचेही लोक. प्रत्यये पुसता कित्येक, अकांत करीती. याप्रमाणे शास्त्रकर्ते व इतर प्रापंचिक लोकही बोलतात, पण त्यांना त्यांच्या अनुभवाविषयी विचारले की मात्र कित्येक जण अकांत तांडव करतात. म्हणून त्यास पुसावेना, त्यांचे प्रत्ययो आणवेना. प्रत्यये विण प्रज्ञानाना, ठकाठकी. म्हणून त्यांना तर विचारवेसेच वाटत नाही आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभवही आणून देता येत नाही. अनुभवाशिवाय नाना प्रयत्न म्हणजे नुसती फसवणूक आहे. प्रचिती विण वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी. तया मूर्खाला गोवी, प्राणी मात्र. जो मनुष्य वैद्यकी शिकलेला नाही, ज्याला काही अनुभव नाही आणि उगीच स्वतःला वैद्य म्हणावून घेऊन उठाठेव करतो, त्या मूर्खाला इतर लोक संकटात गोवतात. तैसाच हाही विचार, प्रत्यये करावा निर्धार. प्रत्यये नसता अंधकार, गुरु शिष्यांसी. हे देव आणि त्यांच्याविषयीचे अनुभव याबाबतही असाच प्रकार असतो. अनुभव घेऊन काही निर्णय घ्यावा लागतो. अनुभव नसेल तर गुरु आणि शिष्य दोघेही अज्ञानरूपी अंधारात चाचपडत राहतात. बरे लोकास काय म्हणावे, लोक म्हणती तेची बर्वे. परंतु स्वामींनी सांगावे, विशद करूनी. बरे, लोकांना तरी दोष देण्यात काय अर्थ आहे. 2 लोक म्हणतात हे मान्य करावेच लागते, परंतु आता खरे काय ते स्वामींनी स्पष्ट करून सांगावे. म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली. जरी म्हणो मायेने माया केली, तरी दुसरी नाही. देवांनी माया निर्माण केली म्हणावे तर देवांची रूपेच मायेतून उत्पन्न झाली आहेत. मायेने माया उत्पन्न केली म्हणावे तर माया तर एकच आहे, दुसरी नाही.
जरी म्हणो भूती केली तरी ते भूतांचीच वेळी. म्हणावे जरी परब्रह्मे केली तरी ब्रह्मी कर्तृत्व नाही. माया पंचमहाभूतांनी केली म्हणावे तर ती पंचमहाभूते तर मायेतच समाविष्ट आहेत. बरे, ती निर्गुण ब्रह्माने केली म्हणावे तर परब्रह्माच्या ठिकाणी कुठलेही कर्तृत्वच नाही. आणि माया खरी असावी तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी. माया मिथ्यासी जाणावी तरी कर्तृत्व कैचे. बरे, माया जर खरी असती तर मग ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व लदता आले असते. पण माया तर मिथ्या आहे हे जाणले की कर्तृत्वाचा प्रश्नच कुठे येतो. आता हे अवघेची उगवे आणि मनास प्रत्यय फावे. ऐसे केले पाहिजे देवे कृपाळूपणे. तेव्हा आता ह्या सर्व गोष्टींचा उलगडा व्हावा आणि प्रत्यक्ष अनुभवही यावा असे देवांनी कृपाळूपणाने काही केले पाहिजे असे श्रोता म्हणाला. वेद मातृका वीण नाही, मातृका देहा वीण नाही. देह निर्माण होत नाही, देहा वेगळा. वेद हे मात्रात्मक आहेत. 3.5 मात्रा आणि त्यांचा प्रणवात्मक उच्चार यातून वेदांची उत्पत्ती झाली. त्यांचा उच्चार तर देहाशिवाय होत नाही. देही देहातूनच निर्माण होत असतात. तया देहामध्ये नरदेहो, तया नरदेहात ब्राह्मण देहो. त्या ब्राह्मण देहास पाहो अधिकार वेदी. त्या सर्व देहात नरदेह श्रेष्ठ आहे. त्यातही ब्राह्मण देह अधिक श्रेष्ठ व त्या ब्राह्मण देहाधारीनाच वेदाचा अधिकार आहे. असो वेद कोठून झाले, देह कासयाचे केले. दैव कैसे प्रगटले, कोण्या प्रकारे. असो वेद कोठून आले, देह कशा प्रकारे उत्पन्न झाले, देव कसे प्रकटले. ऐसा बाळावया अनुमान, केले पाहिजे समाधान. वक्ता म्हणे सावधान, होई आता. असे अनेक तर्क श्रोत्याच्या मनात उत्पन्न झाले. याचे समाधान आता केले पाहिजे. म्हणून वक्ता म्हणाला की आता नीट सावध होऊन ऐक. प्रत्यय पाहता सांकडी, अवघी होते विघडा विघडी. अनुमानिता घडीनी घडी, काळ जातो. अनुभव घेऊन पाहावे म्हटले की अडचण उत्पन्न होते व शास्त्रांशी त्यांचा मेळ जमला नाही की सगळे बिघडून जाते आणि मग निरनिराळे तर्क करता घडीने घडी आयुष्यातली काळ निघून जाते. लोकधाटी शास्त्र निर्णय, येथे बहुधा निश्चय. म्हणून या एक प्रत्यये येणार नाही. जनरूढी आणि शास्त्रांचा निर्णय यात खूप अंतर दिसून येते. त्यातही एक मत नसते, म्हणून एकच अनुभव येत नाही. आता शास्त्राची भीड धरावी तरी सुटेना हे गथागोवी. गथागोवी हे उगवावी तरी शास्त्र भेद दिसे. आता शास्त्राची भीड धरावी तर ही गुंतागुंत काही सुटत नाही. ही गुंतागुंत सोडवायचा प्रयत्न करावा तर शास्त्र वचनात मतभेद आढळून येतात. शास्त्र रक्षून प्रत्यय आणिला, पूर्व पक्ष त्यागून सिद्धांत पाहिला. शहाणा मूर्ख समजाविला, एका वचने. शास्त्र वचन ही प्रमाण मानावे व अनुभवही घेऊन पाहावा. पूर्व पक्षाचे खंडन करून सिद्धांत जाणून घ्यावा. अनुभवाच्या व शास्त्राच्या आधारे एकच वचन असे उच्चारावे की शहाण्या व मूर्ख माणसाचेही त्याने समाधान व्हावे. शास्त्रीच पूर्व पक्ष बोलिला, पूर्व पक्ष म्हणावे लटक्याला. विचार पाहता आम्हाला शब्द नाही. शास्त्रातच अशी पद्धत आहे की पूर्व पक्ष मांडला जातो, तो लटिकाच असतो व नंतर तो खोडून काढला जातो. म्हणून हा विचार करून आम्ही पूर्व पक्षाचे खंडन केले तर आम्हाला त्यात दोष देऊ नये. तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक. श्रोती सादर विवेक,
केला पाहिजे. तथापि शास्त्राचेही रक्षण करून या विषयाचे कौतुकाने जे विवेचन केले जाईल त्यावर श्रोत्यांनी आदरपूर्वक विचार केला पाहिजे, असे वक्ता म्हणाला. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे देह आशंकानाम समास दूसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देह आशंकनाम समास दूसरा समाप्त.